नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची पिवळी भाजी आणि त्यासोबत पुरी। ही भाजी आपण सणावाराला तर बनवतो, पण जर घरातली लहान मुलं शाळेत जात असेल तर तुम्हाला टिफिनला देण्यासाठी किंवा तुम्ही स्वतः कामावर जात असेल तर तुम्हाला स्वतःला टिफिनला नेण्यासाठी, घरातील व्यक्तींना टिफिनला नेण्यासाठी अतिशय छान अशी ही भाजी आहे। खूप कमी वेळेत आणि खूप कमी मसाल्यांमध्ये ही चवदार अशी भाजी तयार होते। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊ आणि इथे पुरीसाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बरेच जण मैद्याच्या करतात, पण मी गव्हाच्या करणार आहे। तुमची वाटी छोटी असेल ना तर तुम्ही 2 वाट्या घ्या। मी हे प्रमाण 2 व्यक्तींसाठी घेतलेलं आहे। आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर पुरीला कुरकुरीतपणा येण्यासाठी मी 1 चमचा इथे रवा टाकलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पीठही टाकू शकता आणि पुरीला छान असा कलर येण्यासाठी मी अर्धा चमचा साखर टाकून घेतली। आता 1 चमचा तेलाचं मोहन टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित पिठाला लावून घेऊया। पिठामध्ये रवा, मीठ आणि मोहन एकत्रित करायचं। छानपैकी सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण एकत्रित करून घेऊ। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा घट्टसर गोळा मळून घेऊ। अगदी चपातीला मळतो ना त्यापेक्षा जास्त घट्टसर मळायचा, म्हणजे आपल्याला पुरी लाटताना पीठ लावायची गरज नाही किंवा तेल लावायची गरज नाही आणि पुरीसुद्धा खूप छान अशी टम्मसर फुगते। पीठ सैलसर असेल ना तर पुरी कडक होते। हे बघा, इतपत मी घट्ट पीठ ठेवलेलं आहे, म्हणजे रोजच्या चपात्यांपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं। आता हे पीठ मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे। पुरीसाठी जे पीठ आपण तयार करतो ना ते अर्धा तास भिजवणं गरजेचं आहे। पीठ भिजतंय तोवर आपण भाजीची तयारी करू। भाजीसाठी इथे मी 4 ते 5 बटाटे घेतलेले आहे। सर्वात प्रथम हे बटाटे आपण उकडून घेऊया। बटाटे आपण कुकरला लावून उकडून घेतले। बटाटे छानपैकी उकडलेले आहेत। मी 5 बटाटे घेतले आणि 2 माणसांसाठी करते आहे। आता ह्या बटाट्यांच्या तुम्हाला हवे असेल तर काप करून घ्या, पण मी हातानेच कुस करून घेणार आहे। अशाने बटाट्यांच्या फोडी खूप छान होतात आणि भाजीची चवही वाढते कापापेक्षा आणि दिसायलाही छान दिसते ही भाजी। तर मी अशा पद्धतीने करून घेते। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही सुरीने छान चौकोनी काप करून घ्या। आता ह्या भाजीसाठी काही मसाले लागणार आहे। तर सर्वात प्रथम इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी कापून घेतलेले आहे। कांदा ह्या भाजीत खूप छान लागतो। त्याच पद्धतीने 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार मीठ आणि मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतात। त्याच पद्धतीने मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी हळद, मोहरी, जिरे, हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा लिंबूसुद्धा आपण घेतलेला आहे। तर आता सर्वात प्रथम गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आणि त्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच जिरे टाकून घ्यायचे, त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा। आता मोहरी आणि कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा तेलामध्ये व्यवस्थित एखादा मिनिटभर परतून झाला की आपण असा कांदा साईडला करून घेऊ आणि गरम तेलामध्ये हिंग टाकूया। असं मी का केलं, कारण हिंग जर आधीच तेलात टाकला असता ना तर तो जळतो आणि त्याचा वास येत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने टाकते। तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की टाकून बघा, हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो। कांदा आता आपल्याला छान असा मऊसर करून घ्यायचा आहे। खूप जास्त कांदा तेलामध्ये फ्राय करायचा नाही, म्हणजे कांद्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। त्यानंतर लगेचच आपण आता यात हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कांदा आणि मिरची छानपैकी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची। आपल्याला यात ना अद्रक लसूण टाकायची गरज आहे ना कुठलंही गरम मसाला टाकायची गरज आहे। अशा साध्या सोप्या पद्धतीने एकदा नक्कीच भाजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतर यावरती हळद टाकून घेऊ आणि हळद टाकल्यानंतर त्यावरती लिंबू पिळून घेऊया, त्यामुळे हळदीचा कलर खूप छान येतो। आता हे 1-2 लिंबाच्या बिया पडलेल्या आहेत त्या मी काढून टाकते आणि हळद व्यवस्थित सर्व कांद्याला लावून घेऊया।
आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आणि यात आता आपण जे बटाटे फोडून ठेवले होते ना किंवा कुस्करून ठेवले होते ते टाकून घेऊया। बस 2 मिनिट परतलं गेलं ना की आपली भाजी तयार। इतकी झटपट ही भाजी तयार होते कारण बटाटे उकडलेले आहेत आणि कांदाही छानपैकी आपला तळला गेलेला आहे। यावरती फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थित लागले की झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊया। बघा किती झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि तेही कुठलाही मसाला न टाकता आपली चवदार अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून घेऊ आपण आणि यावरती कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली की लगेच गॅस बंद करू। आपली भाजी तयार आहे आणि आता लगेच पुरी लाटायला सुरुवात करू कारण अर्धा तास झालेला आहे पीठ ठेवून। पीठ आता छानपैकी थोडंसं सैलसर झालेलं आहे। पुन्हा एकदा ते पुरी करण्याच्या आधी मळून घ्यायचं, छानपैकी मळायचं आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुरी तयार करा। पण मी असं न करता मी एकाच वेळी मोठी लाटी लाटून घेणार आहेत आणि वाटीने किंवा घरातल्या एखाद्या प्लेटने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेणार आहे, म्हणजे एकसारख्या पुऱ्या तयार होतात। हे बघा, अशा पद्धतीने मी एक मोठी चपाती लाटून घेते आणि घरातल्या एखाद्या वाटीने एकसारख्या पुऱ्या मी तयार करून घेते। त्यासाठी मी ही वाटी घेतलेली आहे। आता हिने पुऱ्या कापून घेते, म्हणजे एकाच वेळी झटपट काम होतं। अगदी थोडा वेळ खेळत बसायची गरज पडत नाही। गॅसवरती मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईतही करू शकता, पण आता पॅनमध्ये माझं ऑलरेडी तेल होतं म्हणून मी पॅनमध्येच तळणार आहे। आता एक एक पुरी सोडून आपण व्यवस्थित तळून घेऊया। आणि पुरी तळताना ना सर्वात प्रथम एका साईडने तळायची, सारखी पुरी आलटीपलटी करायची नाही। आणि वरतून असं थोडं थोडं तेल टाकलं ना तर बघा किती छान टम्म फुगते आपली पुरी। आणि पुरीला कलरही बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्ही सुद्धा पुरी करताना ना साखर टाकून बघा, पुरीला खूप छान कलर येतो। अशा पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या तयार करून घेते आणि प्रत्येक पुरी बघा किती छान टम्मपैकी फुगते आहे। सर्वात प्रथम एका बाजूने पूर्ण ती तळून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी मारायची। अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी आणि पुरी तयार झालेली आहे आणि प्रत्येक पुरी अतिशय छानपैकी फुगते आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आपली झटपट चवदार अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पहिल्याच वेळी बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमची भाजी अगदीच परफेक्ट बनेल। आणि हो, रोज रोज मसाल्यांचा खाऊन कंटाळा तर नक्कीच येतो, तर मग अशा साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी नक्कीच करून बघा। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।